म्हणजे मित्रमंडळाच्या वर्षभरातल्या कार्यक्रमांमधला अतिविशिष्ट कार्यक्रम. या अतिविशिष्ट कार्यक्रमाच्या दिवशी आपल्याला एका अतिविशिष्ट व्यक्तीला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्याचा आज सन्मान मिळालेला आहे. त्यांची टिपिकल ओळख करून देण्याआधी आम्हा बंगलोरसारख्या शहरात राहणाऱ्या सर्वांना त्यांच्याशी रिलेट करता येईल असा एक प्रसंग मी सांगणार आहे. आपण सगळेजण इंग्रजी सिनेमे किंवा वेब सिरीज फारच रेग्युलरली बघतो नाही का? अशा बऱ्याचशा वेब सिरीजमध्ये काय होत असतं की जगात कुठेतरी एखाद्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची एखादी मिलिटरीची कारवाई चालू असते. ती कारवाई बघण्यासाठी प्रेसिडेंट ऑफ USA मोठा स्क्रीन असलेल्या एखाद्या कंट्रोल रूममध्ये जातात आणि मग ती कारवाई चालू असताना अचानक काहीतरी होतं आणि मग कंटिन्यू किंवा अबॉर्ट असं काहीतरी सल्ला देण्याची त्यांच्यावर वेळ येते. हा सल्ला देण्याआधी त्याच खोलीत उपस्थित असलेल्या अत्यंत गंभीर चेहऱ्याच्या एखाद्या व्यक्तीकडे ते साहित्य सल्ला मागतात आणि मग कॅमेरा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जाऊन स्थिरावतो. हेच जर खरंच भारतात घडत असेल तर हा सल्ला देणारा चेहरा, आवाज आणि त्यामागची बुद्धिमत्ता ज्यांची असते ती व्यक्ती आज इथे आपल्यासोबत उपलब्ध आहे. ते म्हणजे विनोद खंडारे सर. 1979 मध्ये भारतीय स्थल सेना म्हणजे इंडियन आर्मीच्या गढवाल रायफल्स जॉईन केल्यानंतर आपल्या जवळजवळ 4 दशकांच्या मिलिटरी कारकिर्दीत त्यांनी सियाचीन, जम्मू काश्मीर, सिक्कीम, ईशान्य भारत अशा अनेक संवेदनशील भागात व्यापक काळ काम करून मोठा अनुभव घेतलेला आहे. याच अनुभवाचा वापर करत त्यानंतर डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे महासंचालक, इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उपप्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे लष्करी सल्लागार अशी अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत. सध्या सुरक्षा समितीतील प्रमुख सल्लागार या नात्याने भारताची सुरक्षा धोरणं, आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य, धोरणात्मक सुरक्षा चौकटी अधिक बळकट करणे यात अत्यंत मोलाची भूमिका ते बजावत आहेत. कलम टू कवच 2 यासारख्या लष्करी उपक्रमांमध्येही त्यांनी महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. UN मेडल, सेना पदक, चीफ ऑफ आर्मी कमांडर कार्ड, अतिविशिष्ट सेवा मेडल, परमविशिष्ट सेवा मेडल यासारख्या अनेक सन्मानांनी विभूषित झालेले विनोद सर आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले. हे खरोखर मित्रमंडळाला मिळालेलंच एक मेडल किंवा सन्मान पदक आहे असं म्हणावं लागेल. सध्या भारतच काय पण संपूर्ण जगच राजकीय, आर्थिक, संरक्षण आणि अशा अनेक दृष्ट्या प्रचंड मोठ्या टर्मॉइलमधून जातोय. जुनी समीकरणं चॅलेंज होत आहेत, नवीन मैत्र होण्याची शक्यता तयार झाली आहे. पण हे सगळं आपल्याला कळतं ते फक्त मीडियाच्या माध्यमातून. यात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या किंवा अनुभव असणाऱ्या व्यक्तींकडून काही ऐकायला मिळालं तर त्याची किंमत निराळीच. हा योग आज मित्रमंडळांनी इथे जुळवून आणलाय. त्याबद्दल विनोद सरांचे आधी आभार मानूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. डोनाल्ड ट्रम्प एकदम असा वेड्या माणसासारखा वागतोय, बोलतोय, काही समजत नाही आहे काय झालं त्याला, आणि पाकिस्तानला फेवर करणं सुरू केलं. सो दॅट इज वेअर US इंटरेस्ट हॅज बीन अलाइन्ड बाय डोनाल्ड ट्रम्प टू पाकिस्तान. नाव इथे पण बारकाईने आपण बघायला पाहिजे की इज इट US इंटरेस्ट विच इज अलाइनिंग US to Pakistan, or is it Donald Trump's personal interest which is aligning US to Pakistan? हे मी का म्हणतो, आमच्या या इतक्या मोठ्या सर्व्हिसमध्ये आमचे बरेचसे मित्र आहेत US मिलिटरीमध्ये. त्यांच्याशी आमचे खूप जवळचे संबंध आहेत. त्यांनी भरपूर प्रयत्न केले मागच्या 10 वर्षात भारताला आणि USAला जवळ आणायचं, आणि सडनली एव्हरीथिंग वेंट रॉंग. तर आता त्यांनाही वाईट वाटते आणि ते मग आम्हाला आतल्या गोष्टी सांगतात की क्रिप्टो करन्सी किंवा रेअर मिनरल्स
हे पाकिस्तानकडनं USA ला पाहिजे की ट्रम्पच्या कुटुंबाला पाहिजे, हे एक प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही विचार करायला पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्ट जी TV वर तुम्ही बघता किंवा सोशल मीडियावर येते त्याची व्यवस्थित तपासणी केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणं हे मूर्खपण आहे. तर म्हणून हा सल्ला आहे माझा. बरं, दुसरी गोष्ट, ऑपरेशन सिंदूर व्हायच्या आधी आपले काय काय अनुभव झाले आहेत देश म्हणून. आपला देश जसंच 1947 आपला सुरू होतो आणि जम्मू काश्मीरवर हल्ला होतो, आपली आर्मी व्यवस्थित ऑर्गनाईजसुद्धा नव्हती झाली की आपल्याला इमिजिएटली जाऊन तिकडे काश्मीरमध्ये पाकिस्तानहून जो झालेला हल्ला होता त्याला ढकलून बाहेर काढावं लागलं. आणि जेव्हा आपण जिंकत होतो त्यावेळेला सडनली सीजफायर होतं. मिलिटरी विक्ट्री इज लॉस्ट बाय पॉलिटिकल नेगोसिएशन और मिलिटरी विक्ट्री इज डायल्युटेड बाय डिप्लोमॅटिक नेगोसिएशन असं म्हटलं तर याचा पुरावा आहे. 47मध्ये तसंच झालं, 65मध्ये तसंच झालं. 65मध्ये द मोस्ट डिफिकल्ट पास तुम्ही जिंकला, हाजीपीर पास. हाजीपीर पास जिंकणं सोपं नाही आहे. मिलिटरीली हाजीपीर पास इतका कठीण पास आहे की त्याला जिंकणं फारच अवघड आहे. तो आपण जिंकला. मग तिथे ताशकंदला काय झालं कोणालाच ठाऊक नाही, आपण देऊन टाकलं. मग त्यानंतर 71मध्ये आउटस्टँडिंग मिलिटरी विक्ट्री, तुम्ही एक देश निर्माण केला. वर्ल्ड वॉर 2च्या नंतर असा कोणताच देश निर्मित नव्हता जो एका मिलिटरी विक्ट्री नंतर झाला. आणि त्यानंतर 90,000पेक्षा जास्त त्यांचे प्रिझनर्स ऑफ वॉर आपल्या हातात होते, आपण त्यांना देऊन टाकला. आपले 54 अजून तिथून प्रिझनर्स आपण परत नाही आणू शकलो. हे कसं नेगोसिएशन आहे? तर म्हणून, आणि मी आपल्यासमोर आज उभा आहे ॲज अ मिलिटरी ऑफिसर, आय एम नॉट अ पॉलिटिशियन. आणि मिलिटरी ऑफिसर सरळ हृदयापासून बोलतात. तर म्हणून याला कोणतंच राजकारणी कवर नका समजू. मला जे वाटेल, जे मला खरं वाटते देशाबद्दल ते मी बोलतो आहे तुमच्याशी. आणि हे जे आपले 54 वॉर विडोज आहेत, आजही दिल्लीमध्ये त्यांचं एक असोसिएशन आहे. त्यांचे चेअरपर्सन दामयंती तांबे आहेत. त्यांचे हजबंड ते अजून परत नाही आले. आणि आत्ता त्यांचं एक ॲन्युअल रिपोर्ट जाहीर होणार आहे. त्याच्यासाठी मी नेहमी दरवर्षी एक मेसेज देतो. आणि दरवर्षी जेव्हा मी ते मेसेज लिहितो माझ्या डोळ्यात अश्रू असतात. ते अश्रू मला कधीच आवरता नाही आले. या गोष्टी 54 वॉर विडोज कसं म्हणायचं? त्यांचे हजबंड अजून जर असले तर विडोज कसले? दे आर द मिसिंग हिरोज, आपण असं म्हटलं पाहिजे. अजूनही प्रयत्न आमचा चालू आहे सतत की त्यांच्यासाठी काही ना काही न्याय मिळावा. कधी आपल्या मित्रमंडळाला अशी संधी मिळाली तर दामयंती तांबेजींना बोलवा, त्यांच्याकडनं ऐका, तुम्हालाही लक्षात येईल की मी काय म्हणतोय. 71 नंतर, आणि मी नुसतं आता पाकिस्तानचा जास्त उल्लेख करत आहे कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये जास्त पाकिस्तानविषयीच बोललं गेलं. तर 99मध्ये किंवा त्या काळात आपले पंतप्रधान लाहोरला जातात, प्रयत्न करतात की आपण परत मैत्री करू किंवा संबंध सुधारू. कशासाठी? दोन्ही देश प्रगती करतील आणि दोन्ही देश पूर्ण विश्वामध्ये काही ना काही आपलं नाव कमवतील अशी इच्छा. मग ते लाहोरला जातात आणि त्याचं उत्तर काय मिळते? कारगिल. आता कारगिलबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे. अभि सिंदूरवर आपण येऊ, पण त्याची ही पार्श्वभूमी आहे म्हणून समजून घ्या. 1984 साली सियाचीन ग्लेशियरवर आपण आपली आर्मी पाठवली. त्याच्या आधी का नाही पाठवली? कारण तिथे सगळे हिमखंड आहेत, सगळे बर्फाचे ग्लेशियर्स आहेत. तिथे कोण येणार असा आपला विचार. पण तो आपला एरिया आहे, तिथून आपल्याला पाणी पुरवठा होतो तिथून.
पण आपण कधीच तिथे गेलो नाही आणि आपल्याला असा थोडासा विश्वास होता की पाकिस्तानचेही सैन्य तिथे, लष्कर तिथे येणार नाही, पण ते आले आणि येऊन त्यांनी सियाचिन ग्लेशियरचा जो भाग होता त्याच्यावर फॉरेन मिलिटरी किंवा फॉरेन माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन्सला परवानगी देणी सुरू केली. म्हणजे हे कसं आहे, माझं घर आहे रिकामं पडलं आहे, पण तो शेजारी तिथे लोकांना येऊन ठेवून राहिलं. हे कसं? मग म्हणून 84मध्ये, त्याच्या आधी आपण 2 वर्षापर्यंत तिथे एक्सप्लोरेशन्स केले. आमचं एक गुलमर्गला हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल आहे, तिथे कर्नल नरेंद्र कुमार म्हणून एक्सलंट माउंटेनियर, त्यांनी 2 वर्ष तिथे सियाचिन ग्लेशियरवर एक्सप्लोरेशन्स केले. आणि त्यानंतर 84मध्ये हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन संजय कुलकर्णी नावाचा यंग ऑफिसर जातो, 4 कुमाऊ त्याची बटालियन. हेलिकॉप्टर असं होवर होते आणि तो ग्लेशियरकडे पाहतो आणि त्याला लक्षात येते की मी जर उडी मारली तर मी आज जाईन की तिथेच राहीन मला माहीत नाही. तर त्याच्यासोबत 20 किलोचं आट्याचं एक पोतं होतं. त्यांनी पहिले ते खाली फेकलं आणि पाहिलं की अच्छा ते थांबलेलं आहे म्हणजे, आणि मग त्यांनी त्या पोत्यावर उडी मारली. तिथे सुरुवात झाली सियाचिन ग्लेशियरची लढाई, ज्याला अजूनही आपण ऑपरेशन मेघदूत म्हणतो. 84मध्ये जेव्हा आपण तिथे गेलो तर पहिल्या 3 दिवसात आपण जवळपास तिथे 50 ते 60 जवान आणि ऑफिसर्स तिथे पाठवले. तिथे -45 डिग्रीज टेम्परेचर असतं आणि विंड स्पीड्स ओव्हर 100 किलोमीटर्स पर आवर. तिथे माती नाही आहे, तिथे नुसतं बर्फ आहे. हाय अल्टिट्यूड आहे, 16,000, 18,000, 20,000 फूट अबव सी लेवल. ऑक्सिजन फार कमी आहे. तर पहिले हे 50 ते 60 आपले जे लोक गेले त्याच्यातले 50% लोक आजारी झाले अँड दे हॅड टू बी पुल्ड आउट अँड मोर पीपल हॅड टू बी सेंट. इतकं कठीण आहे ते आणि त्याच्यासाठी स्पेशल क्लोदिंग लागते. त्यावेळेला आमच्याकडे ते क्लोदिंग, टेंटेज वगैरे हे काही नव्हतं. 1988मध्ये मी तिथे गेलो. 84 पासून 88पर्यंत हे जे 3-4 वर्ष होते, या कालखंडात काय होत होतं, पाकिस्तानला हे मुळीच आवडलं नाही की भारताने सियाचीनवर आपली मिलिटरी पाठवली. तर त्यांनी काय करावं, 1985मध्ये त्यांनी आपल्या लष्कराची एक टीम पाठवली ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फिनलंड या ठिकाणी आणि स्पेशल क्लोदिंग जे जॅकेट्स असतात, ट्राउझर्स असतात, टोप्या असतात, ते तिथे विकत घेतल्या. गंमत म्हणजे जिथून ते विकत घेत होते तिथूनच आपणही विकत घेत होतो, कारण आपल्याकडेही नव्हते आणि खूप महागातलं क्लोदिंग आहे हे. तर आपण विकत घेतले, आपण आपले ट्रूप्स तयार केले, त्यांनी विकत घेतले. पण त्यांनी जेव्हा ते विकत घेत होते आपल्या लक्षात आलं की ते कमी विकत घेत आहेत, तर मग काय होणार आहे, आणि ते तसंच झालं. 85, 85, 86, 87, 88 हे 4 वर्ष सतत हल्ले झाले सियाचिन ग्लेशियरवर. त्यांचे जे कमांडोज आहेत त्यांना स्पेशल सर्व्हिस ग्रुप म्हणतात, SSG. त्याचे कमांडर कोण होते, कोणाला माहिती आहे? परवेज मुशर्रफ. त्यावेळेला ते ब्रिगेडियर होते. आणि या 4 वर्षात आपण त्यांना हरवलं. 4 वर्ष आपण सतत त्यांना हरवत गेलो. ते लोक हल्ला करायचे, आपण त्यांच्या जवानांना ठार मारायचो, त्यांच्या बॉडीज तिथे पडल्या राहायच्या. ते लोक बॉडीज उचलायला सुद्धा यायचे नाही. मग आपण त्यांना कॉन्टॅक्ट करायचा, अरे कमीत कमी बॉडीज तर घेऊन जा, तुमचे शिपाई आहेत हे, त्याची आई वाट बघत असेल कुठे, आणि ते म्हणायचे आमचे सोल्जर्स नाही आहेत. म्हणजे हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे, कारण आपण सिंदूरवर येऊ त्याच्या आधी आपले जे पूर्वज होते त्यांनी म्हटलं होतं, कधीही तुम्हाला आपल्या राष्ट्राबद्दल विचार करायचा आहे तर आत्मबोध असावा आणि शत्रुबोध असावा. मी तुम्हाला शत्रुबोध करून देत आहे की पाकिस्तानचे लोक कसं विचार करतात. आपल्याकडे जर कोणी मारल्या जातो अशा ठिकाणी आपण त्याची बॉडी विथ रिस्पेक्ट रिट्रीव्ह करतो.
त्याला नॅशनल फ्लॅगमध्ये आपण त्याच्या घरी पाठवतो, त्याच्या आईवडिलांजवळ, त्याच्या बायकोजवळ, त्याच्या मुलांजवळ विथ रिस्पेक्ट आपण पाठवतो आणि तिथे लास्ट राईट्स आर डन ॲज पर नॅशनल लेवल रिस्पेक्ट. त्यांच्याकडे असं नाही. कारगिलमध्ये आपण बघितलं, सियाचीनमध्ये आम्ही प्रत्यक्ष बघितलं. याचा परिणाम काय झाला? परवेज मुशर्रफ असा एक पाकिस्तानचा जनरल झालेला आहे जो एक अपवाद होता. बाकी नॉर्मली त्यांचे जे चीफ झालेले आहेत ते पाकिस्तान पंजाबचे लोक होते. हा दिल्लीचा मुलगा होता. हा दिल्लीला वाढलेला. जेव्हा हा पाकिस्तानमध्ये गेला, याला हे सिद्ध करायचं होतं की मी तुमच्यापेक्षा चांगला आहे, म्हणून तो सतत भारतावर हल्ले करत होता. माइंडसेट, ॲटिट्यूड हे लक्षात घ्या. तो व्हेनेवर यू हॅव अ पाकिस्तान चीफ हू इज नॉट फ्रॉम पाकिस्तान, तो जास्त कट्टर होईल. अजीम मुनीर ही इज ऑल्सो फ्रॉम लुधियाना, म्हणून कट्टर आहे. तर जेव्हा परवेज मुशर्रफ हे प्रूव्ह करायचा प्रयत्न करत होता आणि दरवर्षी त्याचे ट्रूप्स हरत होते, त्यांनी मनात ठेवलं आणि जेव्हा तो चीफ झाला म्हणून कारगिल झालं. म्हणून त्यांनी त्याच्या मनात होतं की मी एकदा कारगिल घेतलं की सियाचीन आपल्या ताब्यात येईल, कारण रस्ता तो एकच आहे. आता त्याच्या ऑल्टरनेटिव्ह आता तयार झाले. हिमाचलमधनंही रोड आपण बनवलेला आहे, पण त्यावेळेला एकच रस्ता होता जो श्रीनगरहून जोजिला जी खिंड आहे, पास आहे, त्याच्यावरनं मग तो कारगिल आणि मग लेहला कनेक्ट करतो आणि लेहपासून खरदुंगला आणि सियाचीन हे असं कनेक्शन आहे. आता हे झालं, ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर कोणी मला विचारलं की सर इतक्या आता मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत, असा कोणता दिवस येईल का की पाकिस्तान आणि भारतात असं एक काही अरेंजमेंट होईल आणि आपण दोन्ही देश पुढे जाऊ शकू? मी आपल्याला एकच विनंती करतो, अँड प्लीज रिमेंबर, यू कॅन चूज युअर फ्रेंड बट यू कांट चूज युअर नेबर्स, आणि यू शुड नॉट ट्रस्ट पाकिस्तान. आय विल गिव्ह यू अ लॉजिक टू दॅट. सगळ्यांनी चाणक्य, कौटिल्य, विष्णुगुप्त हे ऐकलेलं आहे? बरं, ठीक. वाचलं नसेल पण ऐकलं असेल. अर्थशास्त्र कदाचित वाचलं नसेल पण ऐकलं असेल. त्यांची सप्तांग थिअरी, मंडल थिअरी याचं आम्ही वाचन केलेलं आहे, आम्ही याच्यावर रिसर्च केलेला आहे, म्हणून मी आपल्याला एक सांगत आहे. आता तुम्ही बघा, कौटिल्य कधी झाले? बिफोर जीसस, 300 बिफोर BC. आणि त्यावेळेला ते तक्षशिला युनिव्हर्सिटीमध्ये होते. त्यावेळेला अलेक्झांडर केम आणि ते धडपडत इकडे मगधला आले. नंद राजांना त्यांनी विनंती केली, त्यांचा अपमान झाला, त्यांना ढकलून बाहेर पाठवून दिलं, पण तरी त्यांनी सोडलं नाही. त्यांच्या मनात भारत राष्ट्राबद्दल एक असा विचार होता की बाहेरचे लोक इथे यायला नको, आणि तोच विचार छत्रपती शिवरायांचाही होता. बाहेरचे लोक इथे नको, आपले आपसात जितकेही काही प्रॉब्लेम्स असतील आपण सुटवू, पण बाहेरच्या लोकांना आपण बाहेर पाठवायला पाहिजे. तो एक इश्यू. आता त्यावेळेला कौटिल्यांनी एक मोहीम सुरू केली की त्यांना एक चांगला राजा पाहिजे होता. त्यांनी शोधलं, त्यांना चंद्रगुप्त मौर्य सापडला. मुलगा होता, त्याच्यात काही गुण होते. त्याला त्यांनी घडवून आणलं टू बी ॲन एम्परर. दिस इज आवर ट्रेजर. आपण याच्याबद्दल आपल्याला गर्व असायला पाहिजे, गौरव असायला पाहिजे, अभिमान असायला पाहिजे. पण समवेअर आफ्टर 1947 इन वन ऑफ द कॉन्व्हर्सेशन्स, प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू मेन्शन्ड टू समबडी की कौटिल्य वॉज इंडियाज मॅकियावेली. मी म्हणतो मॅकियावेली वॉज इटलीज कौटिल्य, बिकॉज ही वॉज मच बिफोर दॅट. या दोघांमध्ये अंतर, या दोन्ही बोथ आर स्ट्रॅटेजीज,
पण दोघांमध्ये अंतर काय? दोघं शोधत होते की कोणाला राजा बनवायला पाहिजे, कोणाला सिंहासनावर बसवायला पाहिजे. मॅकियावेलींनी एक पुस्तक लिहिलं, द प्रिन्स. कौटिल्याने पुस्तक नाही लिहिलं, त्यांनी प्रिन्स शोधला आणि त्याला बनवलं. मॅकियावेली टिल द लास्ट डे ऑफ हिज डेथ वॉज स्टिल लुकिंग फॉर द प्रिन्स. ही नेव्हर गॉट द प्रिन्स. मग ह्या अर्थशास्त्रात किंवा जे काही थिअरीज कौटिल्याने लिहिलेले आहेत त्याच्यात काय आहे, आणि हे महत्त्वाचं आहे. आजच्याही आपली जी व्यवस्था आहे त्याच्यासाठी तुम्हाला हे जाणणं आवश्यक आहे. त्यांनी एक सप्तांग थिअरी, म्हणजे ते जेव्हा राष्ट्राबद्दल लोकांना समजवायचा प्रयत्न करायचे तर लोकांना समजायचं नाही. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हतं, डिजिटल एक्सप्लेनेशन नव्हते, नकाशे दाखवू नव्हते शकत. तर त्यांनी म्हटलं राष्ट्र म्हणजे एक ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडी याच्यात 7 अंग, त्यांनी असं म्हटलं की 7 अंग महत्त्वाचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं बुद्धी, डोकं, माइंड, आणि त्याला त्यांनी म्हटलं स्वामी. पंतप्रधान म्हणा, राष्ट्रपती म्हणा, राजा म्हणा, काही म्हणा, पण ही इज द पर्सन हू डिसाइड्स आपल्याला काय करायचं. आणि हे मी जे सांगत आहे याच्यासोबत तुम्ही आता कोरिलेट करा. भारतात असं आहे, राजा एकटा करू नाही शकणार, म्हणून त्याला सल्लागार पाहिजेत. आता मी हे नाही म्हणत कारण मी सल्लागार असं नाही, पण सल्लागार पाहिजेत ज्यांना वेळ असेल, ज्यांना तेवढी एक्सपर्टीज असेल, त्यांची स्टडी असेल, त्यांचं शोधकार्य असेल. ते सल्लागार त्यांनी त्याला नाव दिलं अमात्य. अमात्य, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स टुडे. छत्रपती शिवाजींचे अष्टप्रधान. अकबरांनी सुद्धा ते यूज केलं नवरत्न म्हणून. बरं, त्यानंतर तुम्ही जर एक राष्ट्र म्हणता, राष्ट्र आणि देश याच्यात थोडंसं अंतर आहे, पण आपण राष्ट्र म्हणतो. तर राष्ट्र ओळखायचं कसं? राष्ट्रामध्ये आपले लोक कोण आणि राष्ट्राची सीमा कुठे आहे? सीमा क्लिअरली डिफाईन्ड पाहिजे आणि लोकही क्लिअरली डिफाईन्ड पाहिजे की हे आपले नाही. आज प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे सीमा डिफाईन्ड नाही आहे. आजही चीन आणि भारतामध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. इट इज नॉट ॲक्सेप्टेड बाय बोथ. ही जबाबदारी कोणाची आहे? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांची जबाबदारी आहे की हे नकाशा आपला, हा नकाशा नेपाळला मान्य आहे, बांगलादेशला मान्य आहे, चीनला मान्य आहे, पाकिस्तानला मान्य आहे, म्यानमारला मान्य आहे, श्रीलंकेला मान्य आहे, टेरिटोरियल वॉटर्स असतील तर मालदीवला मान्य आहे. ती सीमा क्लिअरली डिफाईन्ड पाहिजे, अजूनही नाही आहे, म्हणून हे खटके उडतात. त्या गोष्टीला त्यांनी म्हटलं जनपद, म्हणजे जनता, आणि पद म्हणजे क्लिअरली डिफाईन्ड. आता जनपद असलं तर त्यांच्या वेलफेअरसाठी काम करायला पाहिजे. तर त्यांच्या वेलफेअरसाठी सगळ्यात चांगलं वेलफेअर कोणतं असते? सिक्युरिटी. जर तुमची जनपद सिक्युअर आहे तर तुमचं राष्ट्र प्रगती करेल. पण तुमचं जर जनपद सिक्युअर नाही आहे तर जे मागच्या 2000 वर्षापासून सुरू झालं की जो पाहिला तो आपल्यावर हल्ला करत आहे. तर म्हणून त्यांनी त्या गोष्टीची संरचना कशी केली, ज्याला आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, त्याला त्यांनी दुर्ग हे नाव दिलं. आणि हे आपल्याला छत्रपती शिवाजींच्या वेळेलाही लक्षात येते. किल्ले बांधणं, किल्ले बांधणी हे जे काम आहे, एक्सटर्नल थ्रेट समजतं की तुम्हाला अटकपर्यंत का जावं लागलं, कारण तुम्हाला तिथे अफगाण लोकांना थांबवायचं होतं. तुम्हाला पानिपतपर्यंत का जावं लागलं, कारण तिथून जे अफगाण आले होते अब्दाली, त्याला थांबवण्याची आवश्यकता होती. परिणाम काय झाला तो दुसरा मुद्दा. तुम्हाला आपलं आरमार का उभं करावं लागलं, कारण सिद्धीनी आणि बाकी हे जितके युरोपियन पॉवर्स होते हे आपल्या ट्रेडवर टॅक्स लावायचे, त्याच्यासाठी, सुरक्षेसाठी. आता हे जर इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं, मग लोक म्हणतील पण आतमध्येही किल्ले होते, आतमध्येही आंतरिक सुरक्षा ही महत्त्वाची आहे, म्हणून किल्ले पाहिजेत आतमध्ये.
आणि शिवाजींचे जर तुम्ही किल्ले मोजले तर 300पेक्षा जास्त होते आणि त्याच्यात बरेचसे किल्ले आतमध्ये होते. लोकांना इथून बद्रीनाथला जायचं आहे, लोकांना इथून केदारनाथला जायचं आहे, रामेश्वरमला जायचं आहे. तर तुमच्या राज्यातनं जाणारे जे रस्ते आहेत जे तुम्हीच बनवाल, कारण लोकांना मूव्ह व्हायचं आहे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाण, व्यापार करायचा आहे, व्यापार त्या रस्त्यांवर करायचा आहे, समुद्रापासून व्यापार करायचा, म्हणून तुम्हाला ही सगळी सुरक्षाची व्यवस्था त्यावेळेला दुर्ग म्हणत होतं, आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. आता हे सगळं बांधकाम करणं, लोकांचं वेलफेअर करणं याच्यासाठी पैसे पाहिजे. तर ते राजकोष, पण कौटिल्यांनी त्याला कोश म्हटलं, इकॉनॉमी. आणि आज आपण सगळं म्हणतो की जर देश मजबूत पाहिजे तर अर्थव्यवस्था सगळ्यात मजबूत पाहिजे. चीननी हे सिद्ध करून दाखवलं आहे, अर्थव्यवस्था मजबूत करत चाललेली आहे आणि ते चॅलेंज करून राहिले सुपर पॉवर USA. अर्थव्यवस्था आणि मिलिटरी हे दोन जर मजबूत असले, आणि वेन आय एम सेइंग मिलिटरी इट ऑल्सो इन्क्लूड्स इंटरनल सिक्युरिटी, तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळे त्यांनी कोश म्हणजे पैसे यायला पाहिजे, त्याच्यासाठी व्यापार वाढायला पाहिजे. व्यापार वाढण्यासाठी इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटी महत्त्वाची आहे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे. त्यानंतर जर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जनपद आहे, अमात्य आहे, स्वामी आहे, त्याशिवाय काय पाहिजे. आता व्यापार करायचं म्हणजे शेजाऱ्यांशी संबंध चांगले असले पाहिजेत. तर म्हणून जे शेजारी आहेत त्यांना मित्र म्हटलं. ते मित्र असतील किंवा नाही तो विषय वेगळा, पण त्यांनी मित्र म्हटलं. आणि एक मंडल थिअरी त्यांनी लिहिली, त्याच्यात त्यांनी सर्कल जसे कॉन्सेंट्रिक सर्कल्स मांडले की इमिजिएट नेबर्स तुमचे कोण आहेत. जर आजच्या परिस्थितीत इमिजिएट नेबर्समध्ये पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार हे सगळे आपले इमिजिएट नेबर्स आहेत. चायना नेबर आहे की तिबेट नेबर आहे, पहिले हाही एक मुद्दा क्लिअर असायला पाहिजे. पण हे ते इनर कॉन्सेंट्रिक सर्कल. याच्यानंतर एक दुसरा सर्कल येतो ज्याच्यात इराण, अफगाणिस्तान, थायलंड, इंडोनेशिया, म्हणजे आपले जे नेबर्स आहेत त्यांचे नेबर्स. आणि कौटिल्यांनी एक खूप छान वाक्य वापरलेलं आहे की तुमचा जो शेजारी आहे त्याला तुम्ही मित्र म्हणता, पण त्याला कधीच मित्र मानू नका, पण त्याच्या शेजाऱ्याला मित्र बनवा. ती पॉलिसी की अफगाणिस्तान आपला मित्र का आहे, इराण आपला मित्र का आहे, थायलंड, इंडोनेशिया आपले मित्र का आहेत, तर ते थर्ड सर्कलमध्ये येते. फोर्थ सर्कल येते एक्सटेंडेड नेबरहुड, ज्याच्यात तुम्हाला त्या लोकांकडनं मदत पाहिजे कारण तुमच्याकडे काही गोष्टी नसतील. 2016 आम्ही एक स्टडी केली, त्याच्यात आम्ही पाहिलं की इंटरनॅशनल रिलेशन्स आणि डिप्लोमसीमध्ये आपल्याला कोणाकोणाला एंगेज करायला पाहिजे. त्याच्यात एक क्लिअरली येतं, काही असे देश आहेत ज्यांना आपल्याला एंगेज करणं आवश्यक आहे कारण टेक्नॉलॉजी तिथून आणायची. तर USA, रशिया, इस्रायल, चायनाला आपण या गोष्टीत एंगेज नाही करत, पण हे एंगेज करणं एक प्रॅग्मॅटिझम आहे, प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला त्याचा चेहरा आवडत असेल किंवा नसेल आवडत, पण तुम्हाला आवश्यक आहे त्या लोकांशी मैत्री ठेवणं. HALचे इथे आहेत. तुमचं तेजस LCA Mark 1, Mark 2 बनू शकत नाही कारण तुमच्याकडे इंजिन नाही, आणि इंजिन तुम्ही जनरल इलेक्ट्रिक्सकडनं घेणार आहात, तुमचा करार झालेला आहे. UAV, ड्रोन्स, सगळे ड्रोन्स करतात, पण त्याच्या मागे समजून घ्या त्याच्यातील डिपेंडन्स आहे. आणि डिपेंडन्स काय आहे, ड्रोन्स चालवणारे जे इंजिन्स आहेत मॅक्झिमम इम्पोर्टेड, रोटॅक इम्पोर्टेड आहे, जे मोटर्स आहेत ते चायनाकडनं आहेत. म्हणून आपण आता सुरू केलं आत्मनिर्भरता, जे आपल्याला 1947 सुरू करायला पाहिजे होतं, पण आपण केलं. आता जेव्हा आपण हे सुरू केलं तर बऱ्याचशा दुसऱ्या देशांना आपला राग आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपले डिप्लोमॅटिक रिलेशनवर त्याचा परिणाम होतो. कारण आपलं डिपेंडन्स कमी होणार, बिझनेस कमी होणार. याच्या आधी जेव्हा मी लष्करात आलो तेव्हा एक कॉमन लाइन असायची, अच्छा ये हमारे पास नहीं बनता है रशिया से ले, अच्छा ये हमारे पास नहीं बनता है USA से मागा. आम्हाला लाज वाटायची की अरे हे काय, म्हणजे इतकी वर्ष झाले अजूनही आपण हे बोलताना आपल्याला काहीतरी थोडीशी लाज वाटायला पाहिजे. म्हणून हे आत्मनिर्भरता मिशन जे सुरू झाली
आणि हे मित्र किंवा मित्र नाही हे ओपनली आपण बोलू नाही शकत, पण आपल्याला मनात तरी हे ठेवणं आवश्यक आहे आणि हे प्रत्येक नागरिकाला हे मनात ठेवणं आवश्यक आहे. म्हणून जेव्हा कोणी म्हणते की किती विमान पडले, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कशाला दुसऱ्याला जाऊन सांगून राहिले, तुम्हाला TRP भारतात पाहिजे की पाकिस्तानमध्ये पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी नसतात. आणि हे चाणक्यांनी म्हटलेलं आहे चाणक्य नीतीमध्ये की तुमच्या कोणत्या आतल्या गोष्टी तुम्ही जर दुसऱ्याला देऊन त्याचा वापर तो करणार आहे तुमच्या विरुद्ध, त्याला कशाला सांगायचं. हे तर मला वाटतं आपली आईसुद्धा घरी सांगते. बरं, मित्र नंतर 7वं जे महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, जर तुम्ही विकसित भारत 2047 बनवत आहात, ते विकसित कसं राहील जर सुरक्षित नसलं तर. म्हणून विकसित आणि सुरक्षित भारत हे योग्य आहे आणि त्याच्यासाठी सुरक्षित करायसाठी म्हणून आपल्याला जितकीही आतली यंत्रणा आहे किंवा बाहेरची यंत्रणा आहे त्याला मजबूत करणं आवश्यक आहे. बरं, हे मी तुम्हाला का सांगितलं, कोणीही गुगलवर जाऊन आणि आय एम नाव स्टँडिंग इन अन IT सिटी तुम्ही गुगल करा, तुम्हाला लक्षात येईल मागचे 3 नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर्सनी पब्लिकली सांगितलेलं आहे की आमची सिक्युरिटी पॉलिसी आणि फॉरेन पॉलिसी हॅज अ लॉट ऑफ इनपुट्स फ्रॉम कौटिल्य. आपण कौटिल्याचं नाव घ्यायच्या आधी आपण म्हणजे भारतातले लोक, कोणी मॉन्टगॉमरी, कोणी रोमेल, कोणी पामस्टन, कोणी चर्चिल याचा उल्लेख करतो आणि ते लोक कौटिल्याला स्टडी करतात. तुम्हाला माहिती आहे कितीही भारतापेक्षा बाहेरच्या जितके युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यात कौटिल्य इज टॉट. आय वॉन्ट टू सी हाऊ मेनी युनिव्हर्सिटीज टीच कौटिल्य. आता हे आपल्याला बाहेरून शिकायला मिळतं. एक छोटीशी गोष्ट, प्रत्येक देशाचं इथे जी एम्बसी आहे तिथे एक मिलिटरीचा किंवा 3 मिलिटरीचे असे ऑफिसर्स असतात. तर युनायटेड किंगडम त्याचा एक डिफेन्स अटॅचे इथे होता आणि तो मला नेहमीच भेटायचा. तर तो मला येऊन भेटला. मी त्याला म्हटलं, का रे तू भारताची काही स्टडी करून राहिला का? तो असा एकदम, सर तुम्हाला कसं माहीत? म्हटलं नाही की तू जे पुस्तकं लायब्ररीमधनं ड्रॉ करून राहिला आहेस ते भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास याच्याबद्दल आहे, काय चाललेलं आहे. त्यांनी म्हटलं तो PhD करत आहे कौटिल्य फ्रॉम JNU. आपले किती IAS, IPS, IFS ऑफिसर्सनी हे केलेलं असेल किंवा बाकी नागरिकांनी किती लोकांनी केलं असेल. म्हणून जे आधीचे शोधकार्य झालेले आहेत त्याच्यावर परत आपण एकदा महत्त्व द्यायला पाहिजे आणि हे आणायला पाहिजे आपल्या नीती आणि ते आपण आत्मसात करायला पाहिजे. बरं, जवळपास 1200 मध्ये आपल्यावर खूप हल्ले झाले. सेंट्रल एशिया, वेस्टर्न एशिया, तिथून तुर्क, अफगाणी खूप लोक आले आणि सगळ्यात पहिले ते धडक द्यायचे आपल्या देवळांकडे. कारण आपले देऊळ, आज आपण देवळाकडे नुसतं एक या दृष्टीने बघतो की ते देव आहे, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये देऊळ म्हणजे टेम्पल ऑफ लर्निंग आणि ट्रेजरी या 2 गोष्टी होत्या. सगळं सोनं, सगळं पैसे, नाणे सगळे तिथे असायचे आणि तिथून आपले राजे महाराजे बऱ्याचदा लोन घेऊन त्यांनी हल्ले केलेले आहेत. आपल्या साम्राज्याचा विस्तार तसं केलेला आहे आणि मग परत आणून त्याच्यात पुरोती केलेली आहे. तर म्हणून जे लोक म्हणतात की त्यांनी येऊन सोमनाथला असं केलं, तुळजापूरला असं केलं, त्याच्या मागे कारण होतं, ते समजून घ्या. आणि तिथे शिक्षण व्हायचं, चांगलं उच्च कोटीचं शिक्षण तिथे व्हायचं. काही दिवसापूर्वी मी नालंदा युनिव्हर्सिटी, जी जुनी युनिव्हर्सिटी आहे, तिथे गेलो आणि तिथे मी बघितलं आणि लक्षात आलं की बख्तियार खिलजीनी नालंदा युनिव्हर्सिटीला जाळपोळ का केली. तिथे एक लायब्ररी होती, मोठी लायब्ररी, 3 महिन्यापर्यंत ती पेटत राहिली. मग आपल्याला लोक म्हणतात की तुम्ही हिस्ट्री लिहिली नाही, तर मग काय पेटत होतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. मॅक्युले फॉर्म ऑफ एज्युकेशनला एक क्षणासाठी बाजूला ठेवून स्वतःच्या एज्युकेशन सिस्टमला सुद्धा बघायला पाहिजे. बरं ठीक आहे, आपण परत
1200 ईस्वीमध्ये कौटिल्याचं लिहिलेलं अर्थशास्त्र कुठेतरी गायब झालं. तसं नेहमीच होत होतं. मूर्त्या लपून गेल्या, पिंडी लपून गेल्या आणि लिहिलेलं हे जितकं लिटरेचर होतं हे पण लपवलं. पण 1905 मैसूरच्या एका लायब्ररीमध्ये ते सापडलं, पानांवर लिहिलेलं. आणि 1905 ते 1912 याचं ट्रान्सलेशन झालं 7 भाषांमध्ये, त्याच्यातले 5 भाषा युरोपीय भाषा. मग जर 1200 ते 1905 हे सापडलं नाही तर आपले छत्रपती शिवराय, विदाउट दॅट विजडम ही वॉज रुलिंग द कंट्री. जिजाबाई वॉज द पर्सन हू वॉज टीचिंग हिम हाऊ टू रन अ स्टेट, हाऊ टू हॅव अ मिशन अँड अ विजन. म्हणून मी दरवेळेला म्हणतो की छत्रपती शिवाजींचं एक एक्झाम्पल आहे. इट वॉज नॉट लिमिटेड टू इंडिव्हिज्युअल ॲम्बिशन बट टू अ नॅशनल विजन अँड अ मिशन. म्हणून ते गेल्यानंतर सुद्धा मराठे, अँड वेन आय एम सेइंग मराठे, याच्यात काही जातीवाद नाही आहे. वी कंटिन्यूड टिल 1818, वी कंटिन्यूड टिल 1857, अँड आफ्टर दॅट लोकमान्य बाल गंगाधर टिळक ऑल्सो कंटिन्यूड. And there is so much of contribution of people who may not have wielded a sword or who wielded a sword. हे दोन्ही लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, याच्यात कोणाचाही दर्जा कमी नाही आहे. बरं, हे झाल्यानंतर आता 1947-48 आपण सैन्याचा वापर केला. आपण पूर्ण रिस्टोर नाही करू शकलो कारण पॉलिटिकल रिअलिझम नव्हतं. आपल्याला असं वाटलं की आपण UN जाऊ आणि आपल्याला सगळं तिथे रिस्टोर करून मिळेल. ते आजपर्यंत मिळालेलं नाही. आता हे का सांगत आहे, कारण प्रत्येक ठिकाणी मिलिटरी ऑपरेशन्स हॅव टू स्टार्ट विथ अ पॉलिटिकल डिसिशन. मिलिटरीज डू नॉट गो टू वॉर, नेशन्स गो टू वॉर. हे समजून घ्या. इट कांट हॅपन दॅट जनरल द्विवेदी उद्या सकाळी उठतील आणि म्हणतील चला, असं नाही होणार. देशाची सुरक्षा याची जबाबदारी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे पंतप्रधान त्यांची आहे. पंतप्रधान इलेक्टेड आहेत म्हणून त्यांची जबाबदारी. त्यांच्या मदतीसाठी 4 अमात्य आहेत ज्याच्यामुळे त्यांना कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हटलं जाते. एक्सटर्नल अफेअर्स जयशंकर, डिफेन्स राजनाथ सिंग, होम मिनिस्टर अमित शाह आणि फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन. हे 4 आणि पंतप्रधान 5 लोक मिळून कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी बनते. तर जेव्हा 22 एप्रिलला पाकिस्तानकडनं आलेल्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी मेट इमिजिएटली आणि त्यांनी हे ठरवलं की आपण याचा बदला दहशतवादी टार्गेटच्या विरुद्ध घेणार आहे. आणि एक्झॅक्टली त्या शब्दांमध्ये आर्मी, एअरफोर्स, नेव्हीला सांगितलं गेलं, CDSला सांगितलं गेलं की दहशतवादी जे त्यांचे हेडक्वार्टर्स आहेत, ट्रेनिंग कॅम्प्स आहेत, त्यांना आपण ध्वस्त करायला पाहिजे. काय डिसिजन होतं? दहशतवाद्यांच्या विरुद्ध. का सांगत आहे? आता लोक म्हणतात की सर आपण POK का नाही घेतलं. डिसिजन काय होतं? जर मी डिसिजन घेतला की मला मुंबईकडे जायचं आहे तर मी कलकत्त्याकडे कसं जाऊ? डिसिजन जे घेतले असतात त्या हिशोबाने तुम्हाला प्लॅन्स बनवायचे असतात, त्या हिशोबाने तुम्हाला तयारी करायची असते, त्या हिशोबाने तुम्हाला खर्चाचा हिशोब लावावा लागतो. आणि तसं केलं गेलं आणि मग त्या पूर्ण तयारीनंतर 6 आणि 7 मेच्या रात्री आपण 9 टेररिस्ट टार्गेट्सला एअरफोर्सकडनं आपण आणि मिसाईल्स, पर्टिक्युलरली मिसाईल्स ते आपण वापरल्या. याच्या आधी आपण असं केलं होतं का? उरीचा हल्ला झाला होता, त्याच्या आधी पठाणकोट एअरफोर्स बेसवर हल्ला झाला होता. आणि उरीचा जेव्हा हल्ला झाला होता आपल्या विरुद्ध दहशतवाद्यांचा, त्यावेळेला मी इंटेलिजन्समध्ये तिन्ही आर्मी, एअरफोर्स, नेव्हीच्या इंटेलिजन्सला गोळा करून आपल्या तिन्ही आर्म फोर्सेसला देत होतो ॲनालिसिस करून. आता हे का सांगत आहे? बरेचसे लोक मीडियामध्ये म्हणतात देर वॉज अन इंटेलिजन्स फेलियर. इन्फॉर्मेशन अँड इंटेलिजन्स हे 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत.
जे आज NDTVवर चालत असेल दॅट इज इन्फॉर्मेशन. नुसतं त्यांच्या म्हणण्यावर आपण ॲक्ट नाही करणार, त्याला कोरॅबोरेट केल्या जाईल सॅटेलाईट इमेजरीजकडनं, रॉच्या एजंटकडनं. आणि जर कोरॅबोरेट होत नसेल तर त्याला इन्फॉर्मेशनच्या कॅटेगरीमध्येच ठेवू. सो इट इज नॉट इंटेलिजन्स फेलियर, इट मे बी लॅक ऑफ इंटेलिजन्स. बरं, दुसरी गोष्ट, जसं आपण करतो तसंच दुसऱ्या देशातही होते. तुम्हाला सतत इन्फॉर्मेशन दिल्या जाते, त्या इन्फॉर्मेशनला जेव्हापर्यंत तुम्ही त्याची चाचणी नाही करून घेत तेव्हापर्यंत त्याच्यावर विश्वास करायचा नसतो. चुकीची इन्फॉर्मेशन दुसऱ्या देशाला देणं किंवा तुमच्या शत्रूला देणं त्याला म्हणतात डिसइन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशनमध्ये अंतर आहे. एक आणखीन शब्द याच्यामध्ये येतो, त्याचं नाव आहे मिसइन्फॉर्मेशन, जे आपण नेहमी TV वर बघतो. मी इथे आपल्याला काही सांगितलं आणि म्हटलं की तुम्ही सगळीकडे देऊन इथपर्यंत आणा आणि मला परत सांगा. त्या इन्फॉर्मेशनची काय क्वालिटी आणि काय अवस्था झालेली असते त्याला मिसइन्फॉर्मेशन म्हणतात. म्हणून इलेक्शनमध्ये किंवा हे जे काही बोलल्या जाते याच्यातला बराचसा भाग मिसइन्फॉर्मेशनचा आहे. आता हे सगळं होत असताना आम्ही इन्फॉर्मेशनची चाचणी करत होतो आणि पठाणकोटचा जो आपल्यावर हल्ला झाला दहशतवाद्यांचा, ॲक्च्युली झाला तो 31 डिसेंबर 2015, पण आपण 1 जानेवारी 2016 म्हणतो, म्हणजे वर्षाची सुरुवात आपली अशी झाली. त्यानंतर उरीला 12 इन्फंट्री ब्रिगेड आहे, तिथे आपले 16 जवान मारले गेले. आणि त्यावेळेला डिसाईड केलं गेलं की आता हे असं चालणार नाही, हे डोजियर एक्सचेंज वगैरे हे कॉस्मेटिक आहे, आपल्याला याचं उत्तर चांगलंच द्यायला पाहिजे. म्हणजे असं नको की बॉक्सिंग रिंगमध्ये 2 बॉक्सर्स आहे, एक नुसता पळूनच राहिला आणि दुसरा मारून राहिला. त्या गोष्टीचा निर्णय जेव्हा घेतला गेला 2016 फेब्रुवारी 2016, आणि हे आपल्याला सांगतोय की कसं होते, म्हणजे तुम्हाला विश्वास व्हायला पाहिजे. म्हणून पंतप्रधानांनी मनोहर पर्रिकरांना आणि अजित डोवालांना बोलून सांगितलं की इसका बदला लेना है. आणि पर्रिकरांनी आम्हाला एक वाक्य म्हटलं, द पेन विच आर फॅमिलीज हॅव सफर्ड बिकॉज ऑफ लुझिंग अ सन, लुझिंग अ हजबंड, लुझिंग अ फादर हॅज टू बी ट्रान्सफर्ड इन मोर नंबर ऑफ टाइम्स अक्रॉस. त्याच्यामुळे आपण सर्जिकल स्ट्राईक्स केल्या. लोक विचारतात की हे पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक झाल्या का? डिड वी नेवर रेड पाकिस्तान अर्लियर? वी हॅव रेडेड पाकिस्तान एन नंबर ऑफ टाइम्स. बट हे 7 ठिकाणी एक सोबत आपण जे हे रेड केलं, सांगण्याचा उद्देश आता याच्यात पॉलिटिकल डिसिजन आणि मिलिटरी ॲक्शनचं कन्व्हर्जन्स होतं. याच्या आधी जेव्हाही काही व्हायचं आम्ही कोणाला सांगायचो नाही, आम्ही कोणाला विचारायचो नाही आणि आपल्या लेवलवर आम्ही बदला घ्यायचो. कारण आम्हाला माहीत होतं परवानगी मिळणार नाही. परवानगी मिळाली तर 3 महिने लागतील, 4 महिने लागतील, आम्हाला विचारलं जाईल 10 की तुम्ही येऊन प्लॅन्स दाखवा, आणि ते प्लॅन लीक होईल. म्हणून यावेळेला जेव्हा सर्जिकल स्ट्राईकचं प्लॅनिंग झालं तो इट वॉज अ कन्व्हर्जन्स ऑफ पॉलिटिकल डिसिजन अँड मिलिटरी ॲक्शन. हे 2016 झालं. यानंतर, आणि याचं मी लिंक तुम्हाला आधीच्या गोष्टींपासून सांगेन, यानंतर जेव्हा पुलवामा झाला 2019 त्यावेळेपर्यंत मी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलमध्ये डोवालांचं मिलिटरी ॲडवायझर झालो होतो. आणि त्यावेळेला म्हटलं की अरे 2016 ते 2019 यांनी इतकं काही मोठं ॲक्शन नाही घेतलं. म्हणजे एक डेटरन्स म्हणून एक शब्द असतो की दॅट डेटरन्स वर्क, बट नाव इट सीम्स इट हॅज स्टॉप वर्किंग. तर हे सर्जिकल स्ट्राईक्सने काम चालणार नाही. आणि तसंही जे लाईन ऑफ कंट्रोल आणि इंटरनॅशनल बॉर्डरवर आम्ही ॲक्शन घेतो, नो प्लॅन नो ॲक्शन इज रिपीटेड बिकॉज इट विल नॉट वर्क. तुम्ही एकदा जे केलं आहे त्याची तयारी त्यांनी केलेली असेल, तुम्ही जाल, तुम्ही फसाल त्याच्यात. म्हणून यू हॅव टू चेंज युअर ट्रिक्स, प्लॅन्स, ॲक्शन एव्हरी टाईम. तर म्हणून 2019 आपली एअरफोर्स वापरल्या गेली. आणि आपण नुसतं POKमध्ये हे ॲक्शन नाही घेतलं तर खैबर पख्तूनख्वा हे अक्रॉस इंटरनॅशनल बॉर्डर आहे, तिथे एअरफोर्सनी एक त्यांचं ट्रेनिंग कॅम्प होता ज्याला ॲक्च्युली जब्बार टॉप म्हणायला पाहिजे, पण फॉर ईज ऑफ पीपल अंडरस्टँडिंग आम्ही त्याला बालाकोट म्हणतो, कारण बालाकोट गाव त्याच्या जवळ आहे. आणि तिथे प्रिसिशन स्ट्राईक्स
युजिंग रॉकेट्स त्या त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये केल्या गेल्या. आणि सर्जिकल स्ट्राईक्स आणि बालाकोटमध्ये एक गोष्ट कॉमन होती. आम्ही जेव्हा आम्हाला ट्रेनिंग दिल्या जाते तर आम्हाला हे नाही सांगितलं जात की याचा पुरावा आणा. राष्ट्र आमच्यावर भरोसा ठेवतो, राष्ट्र आम्हाला ट्रस्ट करतं की जेव्हा आम्ही गेलो आहे तर आम्ही कोणी आम्हाला हे नाही म्हणणार की तुम्ही खरंच गेले होते का. हे मूर्खपणाचा प्रश्न आहे. पण आम्हाला विचारलं गेलं, आम्हाला सांगितलं गेलं की आम्हाला कसं माहीत की तुम्ही गेले होते. काय म्हटलं, तुम्ही चला आमच्यासोबत. पण त्याच्यासाठी कोणीच तयार नाही होणार. तर उरीच्या आणि ते सर्जिकल स्ट्राईक्स आणि बालाकोटच्या वेळेला आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्हाला ते जाणवलं की हा तो देश नाही आहे जे छत्रपती शिवाजींच्या वेळेला पूर्ण जी जनता होती ती राजावर भरोसा करायची, छत्रपतींवर भरोसा करायची. शायस्ता खाननी 3 वर्ष येऊन लाल महालात स्वतःला एस्टॅब्लिश केलं. पूर्ण तिथली जमीन त्यांनी खराब केली, शेतकऱ्यांना पळून काढलं, जाळलं सगळं काही. 3 वर्षापर्यंत एकाही नागरिकांनी छत्रपतींना नाही म्हटलं की अरे तुम्ही काय करता आहात. आणि 3 वर्षानंतर छत्रपतींनी जी संधी साधली आणि ते बोटं कापून घेतले, त्याच्यामुळे शायस्ता खान सरळ बेंगॉललाच पोचला. पण ती इक्वेशन आता नाही आहे. म्हणून जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा आमच्या मनात हे क्लिअर होतं की यावेळेला आम्हाला पुरावा आणावा लागणार आहे. आम्हाला म्हणजे देशाला, मिलिटरीला नाही, देशाला. आणि मग आपल्याकडे असे 10 लोक अजून उभे होतील की नहीं हम इसको नहीं मानते. क्यों? क्योंकि ये इमेजरी इंडियन सॅटेलाइट की है तो इसको आपने मॉडिफाय किया होगा. म्हणून यावेळेला अमेरिकन कंपनी आणि बँगलोरचे बऱ्याचशा लोकांना जे सॅटेलाइट इंडस्ट्रीमध्ये काम करतात सगळ्यांना माहीत आहे, अमेरिकन कंपनीज कमर्शियल सॅटेलाइट इमेजरी विकतात. आपण विकत घेतली. मॅक्सार म्हणून एक कंपनी आहे, त्याच्याकडनं आपण हाय रेझोल्युशन इमेजरी विकत घेतली. आणि जेव्हा आपले जे तिन्ही DGMOs प्रेस कॉन्फरन्स करत होते तेव्हा त्यांनी त्या स्लाइड्स दाखवल्या. त्यांनी दाखवलं की हे 9 टेररिस्ट कॅम्प्स आणि हेडक्वार्टर्स याचं काय हाल केलेलं आहे आम्ही 6 आणि 7 तारखेला. आणि त्यानंतर 6 आणि 7 तारखेनंतर 7 तारखेच्या सकाळी आपले DGMO त्यांच्या DGMOला फोन केला और सांगितलं कि ये जो दहशतवादी कार्रवाई आप लोगों ने की थी उसकी ये शिक्षा है, इसके आगे हम कुछ नहीं करना चाहते अगर आप कुछ नहीं करेंगे तो. त्यांनी म्हटलं ठीक आहे. आणि इमिजिएटली काय झालं, आपले जे सिव्हिलियन्स होते अलॉंग द लाईन ऑफ कंट्रोल और अलॉंग द इंटरनॅशनल बॉर्डर त्याच्यावर मिसाईल्स, रॉकेट्स आणि ड्रोन्स याचा हल्ला झाला 7 तारखे दिवसाला. 8 तारखेला सुद्धा कुठे, उरी, पुंछ, रजौरी, जम्मू, बाळमेर सगळीकडे त्यांनी तो हल्ला केला आपल्या बॉर्डरच्या सिव्हिलियन्सवर. आपण जेव्हा आपल्या मिलिटरीला टास्क दिलं होतं तेव्हा आपण म्हटलं होतं नो सिव्हिलियन हॅज टू बी हिट अँड नो मिलिटरी इन्स्टॉलेशन हॅज टू बी हिट. हे 6 आणि 7च्या रात्रीची टार्गेटिंग आहे. जेव्हा 6 आणि 7च्या रात्री आपण वेळ सिलेक्ट केली तर रात्री 1 आणि 2 वाजताच्या मध्ये का? कारण त्यावेळेला मस्जिदी, मदरसा या ठिकाणी कोणताच सिव्हिलियन असायला नको, कारण ती नमाजची वेळ नाही आहे. तर तिथे जर कोणी असेल तर तो दहशतवादीच असणार आहे. ते आपलं लॉजिक होतं, ते आपलं रॅशनल होतं. पण याचा त्यांच्यावर काही इम्पॅक्ट नाही झाला आणि त्यांनी आपल्या सिव्हिलियन्सला टार्गेट केलं. आणि त्यांनी काही मिसाईल्स दिल्लीकडेही फायर केल्या, काही मिसाईल्स अमृतसरकडे फायर केल्या, गोल्डन टेम्पलकडे. पुंछला त्यांनी एका गुरुद्वाऱ्यावर टार्गेटिंग केलं. मग आपण ठरवलं की ठीक आहे, इफ दिस इज द केस, आणि हे सगळे जर पाकिस्तान मिलिटरी, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही करत आहे तर वी विल नाउ टार्गेट देअर एअर बेसेस अँड वील पॅरलाइज देअर एअर बेसेस ॲटलिस्ट ऑफ द फर्स्ट इयर. त्यांच्याकडे 17 एअर बेसेस आहेत, 17पैकी 11 समोरच्या लाईनमध्ये आहेत. आपण पूर्ण 11च्या 11 टार्गेट केल्या. त्यांचा जो उत्तराचा भाग आहे जो बिलकुल चायनाला लागून आहे, POKचा, तिथे एअरबेस आहे, स्कर्दू म्हणून जागा आहे. आणि सगळ्यात दक्षिणेत गोलारी म्हणून सिंध प्रांतात आहे.
तर बोलारी टू स्कर्दू आपण जितके त्यांचे एअर बेसेस होते सगळ्यांना टार्गेट केलं. काय टार्गेट केलं? त्यांचे जे रडार स्टेशन होते, ग्राउंड टू एअर मिसाईल सिस्टम्स होते, जितके हँगर्स होते ज्याच्यात विमान उभे राहतात त्यांना टार्गेट केलं, हेडक्वार्टर्स टार्गेट केले, कमांड अँड कंट्रोल सेंटर्स टार्गेट केले. तर जर हे आपण टार्गेटिंग केलं आणि त्याच्यानंतर इमिजिएटली आपल्याला 10 तारखेला सकाळी फोन येतो त्यांच्या DGMOचं की प्लीज स्टॉप. तर आपण म्हटलं ठीक आहे, इफ यू बिहेव विल स्टॉप. आणि ते पण CCS आपली जी CCS त्यांना सांगण्यात आलं. आपले जे DGMO होते लेफ्टनंट जनरल राजीव घाईक, त्यांनी एक्झॅक्टली त्याच शब्दांचा उल्लेख केला की दिस इज व्हॉट द पाकिस्तान DGMO हॅज सेड. अगेन पाकिस्तानचं जे बिहेवियर असते ते लक्षात घ्या. आपला जो DGM असतो तो लेफ्टनंट जनरल असतो, म्हणजे सिनियर. त्यांचा DGMO एक मेजर जनरल असतो. तो दरवेळेला जेव्हा आपल्या DGMOशी बोलतो सर, जनाब असा बोलतो. पण त्याच्या मागे किती पॉयझन असते ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर म्हणून जेव्हा हे सांगितलं गेलं तेव्हा सगळ्यांना सांगितलं गेलं की वी स्टील डू नॉट बिलीव्ह पाकिस्तान. पण जर आपल्याला थांबवायचं असेल राजकारणी किंवा डिप्लोमॅसीमुळे आपण थांबवू शकतो. आणि त्याच्यामागे एक मोठा हेतू होता. आपलं अल्टिमेट एम काय? 2047 विकसित भारत. वी डू नॉट वॉन्ट टू बिहेव लाईक युक्रेन, to put the nation in a long drawn war and slide 20 points below where we are today. तर एक टर्मिनॉलॉजी आहे, मिलिटरी जार्गन म्हणतात, मिलिटरी टर्मिनॉलॉजी, कॉन्फ्लिक्ट अवॉइडन्स, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आणि कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन. जे ऑपरेशन सिंदूर झालं, इट वॉज नॉट कॉन्फ्लिक्ट इनिशिएशन बाय अस, इट वॉज अ रिस्पॉन्स. जे पहलगाममध्ये झालं त्याचा रिस्पॉन्स. तर म्हणून त्याचा दोष भारतावर येऊ नाही शकत की तुम्ही कॉन्फ्लिक्ट सुरू केली, तुम्ही कॉन्फ्लिक्टला रिस्पॉन्ड केलं. आणि मॅनेजमेंट आपण हे ठरवलं की पहिले दहशतवादी, आणि त्याच्यात एक टर्मिनॉलॉजी आहे एस्कलेशन मॅट्रिक्स, एस्कलेशन लॅडर, एक शिडी. तर पहिला स्टेप, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी. तर आपण त्याच्यात पहिल्या पायरीवर हे ठरवलं होतं की यांचे जे टेररिस्ट हेडक्वार्टर्स आहेत त्यांना ध्वस्त करायचं, म्हणजे तिथल्या लोकल पॉप्युलेशनला हे दिसायला पाहिजे, अरे हे तर स्वतःला इतके मोठे दाखवतात, पंजाबमध्ये बसलेले आहेत आणि इंडियाने येऊन पंजाब प्रांतात यांना मारलं. तर तो आपला पहिला प्लॅन होता. दॅट वॉज आवर फर्स्ट स्टेप. आणि त्यानंतर आपण त्यांना एक डिग्निफाईड विड्रॉलचं ऑपॉर्च्युनिटी, संधी दिली की आम्ही हे दहशतवाद्यांच्या विरुद्ध केलं आहे. पण पाकिस्तानचं जे ॲटिट्यूड आहे, रिस्पॉन्ड तर तो करणारच आहे 100%. तुम्हाला हे मान्य करायला पाहिजे. मग त्याच्यानंतरची जी पायरी होती त्याच्यात आपण त्यांच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सला केलं, पण थ्रूआउट आपण त्यांच्या सिव्हिलियन्सला टार्गेटिंग नाही केलं. बरं, ऑपरेशन सिंदूरमध्ये सुरुवातीचे जे दिवस होते 10 तारखेच्या नंतर, आणि 10 तारखेला हे आपण बंद केलं. आणि जवळपास 12 तारखेपर्यंत मला लक्षात आलं की आता आपण स्टेबल आहे, आता याच्या पुढे काही होणार नाही आहे. माझे 3 वर्ष संरक्षण मंत्रालयामध्ये झाले होते. तर मी राजनाथजींना म्हटलं की सर मेरा 3 साल कंप्लीट हो गया, अब आप मुझे जाने दीजिए. ते मी मार्चपासून म्हणत होतो आणि ते दरवेळेला मला म्हणायचे देखते हैं. पण हे आता एक स्टेबल सिच्युएशन आणलेली होती. आणि मला हे माहीत होतं की आपण याला वाढवणार नाही, कारण आपल्याला खर्च परवडणार नाही. तर म्हणून मी परत त्यांना 12 तारखेला म्हटलं, 13ला म्हटलं, 14ला म्हटलं, 15ला फाइनली त्यांनी म्हटलं अच्छा ठीक है आप जा सकते हैं, लेकिन आप संपर्क में रहिए ताकि अगर हमें कभी ज़रूरत पड़े. मी म्हटलं वो तो ऑलवेज इट इज़ अश्योर्ड टिल द लास्ट ब्रेथ ऑफ माय लाईफ. आणि ते 16 तारखेला मी तिथून मग बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्याबरोबर मला लक्षात आलं की कायनेटिक वॉर जे इंडियन मिलिटरीने केलं होतं ते झालं होतं व्यवस्थित, पण कुठे आपली कमी पडली ती होती इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये. नॅरेटिव्ह वॉरफेअरमध्ये पाकिस्तान आपल्यापेक्षा 10 पावलांनी पुढे होता. कसं? असा कोणता देश आहे जो हरल्यावर आपल्या चीफला फील्ड मार्शल बनवतो?
पण हे त्यांचं इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे. दिस इज कॉल्ड ॲज द कॉग्नेटिव्ह डोमेन वॉरफेअर, की त्यांचं जे लष्कर आहे त्याला हे कधीच सांगायचं नाही आणि त्यांनी कधीच ॲक्सेप्ट करायचं नाही आणि त्यांच्या लोकांनी पण कधीच ॲक्सेप्ट करायचं नाही की भारताने तुम्हाला परास्त केलेलं आहे. त्यांच्या हिस्ट्री, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कधीच लिहिलेलं नसते की भारताने त्यांचा पराभव केलेला आहे, कधीच नाही. 47-48 हम जीते, 65 हम जीते, 71 भी हम जीते, 99 तो हम जीते ही, और सिंदूर भी हम जीते. याच्या मागे परत जे शत्रुबोध आहे ते समजून घ्या. एक पाकिस्तानचे डिप्लोमॅट होते, पण डिप्लोमॅटपेक्षा जास्त ते अकॅडमिशियन आहेत. हुसेन हक्कानी, ज्या लोकांनी नाव ऐकलं असेल किंवा नसेल ऐकलं तर तुम्ही ते गुगल करा आणि त्यांचं वाचा, त्यांनी काय लिहिलेलं आहे. पाकिस्तानी नॅशनल, अँड ही राईट्स, पाकिस्तान हॅज नो आयडेंटिटी ऑफ इट सेल्फ एक्सेप्ट hate India. So if there is anything, जर त्यांना लोकांना सोबत आणायचं आहे तर इंडियाच्या विरुद्ध कारवाई करा. इतिहासात बघा, तुम्हाला हे मिळेल. बरं, हे तर पाकिस्तानी थिंकर आहेत. एक युरोपियन स्ट्रॅटेजिस्ट झालेले आहेत, हॅन्स मॉर्गनथ्यू. त्यांनी फार आधी, पाकिस्तानचा जन्म झाल्या झाल्या त्यांनी लिहिलं, there is no reason for Pakistan to exist because it has no identity except hate Hindus. त्या व्यक्तीने 1956 मध्ये हे लिहून सोडलेलं आहे. आपण वाचत नाही. आपण वाचलं तर मग आपल्याला दरवेळेला लक्षात येईल हाऊ टू डील विथ पाकिस्तान. आणि दरवेळेला आपल्याकडे जेव्हा कोणतं तरी मीडियामध्ये काहीतरी न्यूज सुरू होते आणि आपण म्हणतो हां खूप खूप छान, खूप छान. नाही, तसं नाही. तुम्हाला बिलकुल यू हॅव टू गो टू द कोर ऑफ द इश्यू टू अंडरस्टँड हे लोक यांचं डिसिजन मेकिंग कसं होईल. ऑफ सिंदूर झालं का त्याच्या आधी विचारायचं, पहलगाम का झालं. पहलगाम पाकिस्ताननी का घडवून आणलं, पाकिस्तानची परिस्थिती काय होती. पाकिस्तानच्या आत जो त्यांचा मोस्ट पॉप्युलर पॉलिटिकल लीडर होता इम्रान खान, तो तुरुंगात होता. त्या रागामुळे जे त्यांचे पॉलिटिकल सपोर्टर्स होते त्यांनी जितक्या लष्कराच्या छावण्या होत्या त्याच्यावर अटॅक करणं सुरू केलं. पहिल्यांदा 47 नंतर पहिल्यांदा जो नागरिक होता तो त्यांच्या लष्कराच्या छावणीमध्ये एंटर झाला आणि तिथल्या लष्कराच्या प्रॉपर्टीला त्यांनी अटॅक केलं. लाहोरचा जो कोर कमांडर आहे त्याच्या घरात हे लोक शिरले आणि त्याच्या घरात लूटपाट केली. हे कधीच झालेलं नव्हतं पाकिस्तानच्या इतिहासात. त्यावेळेला हे मुनीर साहेब यांना लक्षात आलं की जर लोकांना आपल्यासोबत घ्यायचं आहे तर परत लेट अस गो बॅक टू द एजेंडा हेट इंडिया, म्हणून आपल्याला हे घडवून आणायला पाहिजे. तर 17 एप्रिलला त्यांनी एक पाकिस्तान जे डायस्पोरा म्हणतो, जे विदेशात त्यांचे लोक असतात, त्यांच्या मीटिंगमध्ये म्हटलं पाकिस्तान अँड इंडिया कॅन नेवर बी फ्रेंड्स, वी हॅव नथिंग इन कॉमन, हिंदूज अँड मुस्लिम्स कॅनॉट लिव्ह टुगेदर, हे त्यांनी पब्लिकली म्हटलं. आणि ते झाल्याबरोबर त्यांचे जे दहशतवादी आहेत त्यांनी हे घडवून आणलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, पाकिस्तानमध्ये जितके प्रोटेस्ट होते they converted into supporting agitation in favor of Pakistan army. तर ते त्यांनी अचीव केलं. जो पाकिस्तानचा आर्मी चीफ, whom we used to call as a defeated chief, suddenly became field marshal. field marshal झाल्यानंतर त्यांनी इमिजिएटली डोनाल्ड ट्रम्पला ऑफर दिली की हे जे बिटकॉईनचं आहे आम्ही बिटकॉईन कमिशन पाकिस्तानमध्ये सुरू करतो आहे, तुम्ही येऊन इथे बिझनेस करा. आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये ट्रम्पनी त्याला एक लंचसाठी बोलवलं. तिथून भारताचे आणि अमेरिकेचे संबंध एकदम डायव्हर्ट झाले. तर हे ऑपरेशन सिंदूरचं, वेदर इट वॉज द कमर्शियल इंटरेस्ट ऑफ ट्रम्प और वेदर इट वॉज बिकॉज वी हिट समथिंग इन किराना हिल्स और ॲट दी एअर बेसेस, त्याच्या कारणामुळे होऊ शकते. कारण कोणालाच हे माहीत नाही की जे आपण ॲसेट्स त्यांचे हिट केले ते पाकिस्तानचे होते की अमेरिकेचे होते.
अमेरिकेने जर तिथे ॲसेट्स आपले ठेवले आहेत आणि पाकिस्तानने त्यांना म्हटलं की ये तो आपके ॲसेट है, इसको भी आप प्रोटेक्ट नहीं कर पाए, आप कैसे सुपर पावर. आणि मग तो इगो डोनाल्ड ट्रम्पचा ट्रिगर झाला. याचा रिस्पॉन्स आपलं कसं आहे, आपण त्याला उत्तरच देत नाही. त्याच्या फोनला मोदीजी उत्तरच देत नाही. आणि SCO समिटमध्ये पहिले जे डिफेन्स मिनिस्टर SCO समिट ज्याच्यात राजनाथ सिंगजी गेले होते, त्याच्यात त्यांनी त्या एक आउटकम पेपर असतो त्याच्यावर सही नाही केली, कारण त्याच्यात पहलगामचा उल्लेख नव्हता. पण आता जेव्हा झाली याच्यात पहलगामचा उल्लेख आहे, म्हणून हे एक अचीवमेंट आपलं आपण म्हणू शकतो. अमेरिकन्स आपल्याला टेकन फॉर ग्रांटेडच्या परिस्थितीत आले होते. आता आपण चीन आणि रशियासोबत जेव्हा SCO समिटमध्ये तियानजिन शहरात दिसलो आणि मोदीजींची जी बॉडी लँग्वेज कम्फर्टेबल होती ते पाहून बऱ्याचशा लोकांना आता त्रास व्हायला लागला आहे अमेरिकेत आणि युरोपमध्ये. आता पुढे काय होणार आहे ते आपण बघू. मागच्या 48 तासात ट्रम्प साहेब म्हणून राहिले की मोदी माझे मित्र आहेत, भारताशी आमचे संबंध चांगले आहेत, नेहमीच चांगले राहतील. तर मी जी सुरुवात आपल्याला केली होती की मिलिटरी विक्ट्री हॅज टू बी कन्वर्टेड इन टू अ डिप्लोमॅटिक अँड अ पॉलिटिकल विक्ट्री, आपण त्या फेजमधनं आता चाललेलो आहे. बरोबर, आपलं जे नुकसान झालं आणि पाकिस्तानचं जे नुकसान झालं, आपल्या लोकांनी हे विचारायला पाहिजे की पाकिस्तानचं किती नुकसान झालं आपण नाही विचारलं. आपलं किती नुकसान झालं ते माहीत नाही कोणी सांगितलं, पण ते सुरू झाले. आपल्या मीडियाने आपल्याला खूप मोठं लेटडाऊन केलं, हे मी स्पष्ट सांगतोय. इथे कोणी मीडियाचं आहे का? वाईट नका वाटून घेऊ, पण हे खरी गोष्ट आहे. नाही ते उद्या काहीतरी माझ्या विरुद्ध छापतील, मला त्याचा काही फरक पडत नाही विशेष, मी सगळीकडे बोलतो तसं. तुम्ही जर आठवण करा 6, 7, 8, 9, 10 या दिवसांमध्ये जे मीडिया कव्हरेज होतं, एका चॅनलने म्हटलं आपण लाहोर जिंकलो, एकाने म्हटलं POK आपला झाला, एकाने म्हटलं की आपल्या नेव्हीने जाऊन कराची जाळून टाकलं. आम्ही विचार करत होतो हे कोण करून राहिलं, आम्ही तर नाही करून राहिलो. आम्ही तिथे लढाई लढत होतो आणि हे स्टुडिओमधनं लढाई जागृत करत होतो. हा एक मोठा प्रॉब्लेम झाला. याच्यामुळे काय झालं, पूर्ण जगात इंडियन मीडिया आणि भारत राष्ट्र याच्या क्रेडिबिलिटीवर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं. ते चांगलं नाही, कारण जर आपल्या मीडियावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं तर भारतावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. भारतीय सरकारने कधीच म्हटलं नाही की आम्ही लाहोर घेतलं किंवा POK घेतलं किंवा कराची आम्ही डिस्ट्रॉय केली, कधीच नाही म्हटलं. आपण ते एक्झॅक्टली तेवढंच म्हटलं ज्याचा पुरावा आपल्याकडे होता. 2 महिन्यानंतर आपल्या एअर चीफ AP सिंग त्यांनी म्हटलं की इतके आम्ही यांचे विमान पाडले, कारण तेव्हापर्यंत आपल्याजवळ पुरावा आला होता, रडार्स, आणि त्याचं पूर्ण आपण स्टडी केलं. आपण DRDOचे आहात, आपल्याला माहिती आहे, HALचे आहात, की कसं आपण एस्टॅब्लिश करतो की पाकिस्तानचं विमान होतं त्याचं ब्लिप येते रडारवर, आपण आपल्या विमानाने किंवा मिसाईलनी फायर केलं आणि ते ब्लिप गायब झालं. तर कोणत्या ठिकाणी गायब झालं, त्यांचे विमान कोणत्या हँगरमध्ये होते त्याचाही पुरावा पाहिजे. तो मिळाला नंतर की जॅकोबाबादमध्ये F-16 होते, बोलारीमध्ये त्यांचं एक अवॅक्स विमान होतं, खूप महत्त्वाचं विमान आहे ते. पण आपण पुरावा मिळाल्यानंतर आपण बोललो. पण डिजिटल इंडिया आणि डिजिटल वर्ल्डमध्ये काय झालं, सगळ्यांना घाई पाहिजे, सगळ्यांना घाई आहे सांगायची की मला ही माहिती मिळाली तुम्हाला देतो. ते कौन बनेगा करोडपती, अमिताभ बच्चनचं फास्टेस्ट फिंगर, ते सोशल मीडियावर सुरू झालेलं आहे. मला बरेचसे मीडियावाले तिथे विचारायला लागले, सर ऐसा हो गया. म्हटलं यार अभी तो मिसाइल का बटन भी नहीं दबाया है, तो आपको ये कौन खबर देगा सर? नहीं सर, हमें लगा कि अगर मैं ये इन्फॉर्मेशन दे दूंगा तो हिंदू न्यूज़पेपर मेरे को प्रमोट कर देगा. म्हटलं यार खुद की प्रमोशन को छोड़ो, देश की सोचो. हे सगळं होत होतं, प्रत्यक्ष हे होत होतं दिल्लीला. आणि म्हणून इन्फॉर्मेशन वॉरफेअर ही एक नवीन वॉरफेअर आहे ज्याच्यासाठी आपल्याला अजून तयारी करणं आवश्यक आहे. आपण याच्यात बरंच मागासलेले आहोत. तर आमचं एक सजेशन आहे याच्यात, आणि ऑपरेशन सिंदूरचं हे एक लेसन आहे की ही जी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी आहे
याच्यात मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगलाही आपण टाकायला पाहिजे, घ्यायला पाहिजे, कारण त्यांना मग सुरुवातीपासून माहीत राहील की आपण काय करणार आहे. अँड ॲज अ पार्ट ऑफ द प्लॅन की किती सांगायचं, किती नाही सांगायचं, किती खरं सांगायचं आणि किती खोटं बोलायचं. कारण कधी कधी खोटं बोलणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे. एक दुसरा प्रश्न असा आहे, आपलं जे लष्कर आहे 47 नंतर ब्रिटिश लष्कर कन्वर्ट झालं इंटू इंडियन लष्कर. बरेचसे लोक युरोपीय जितक्या लष्कर होतात त्यांच्या गोष्टी आपल्या ट्रेनिंगमध्ये होत्या. आता हळूहळू आम्ही त्याला चेंज करत आहे आणि करणं आवश्यक आहे आणि आम्हाला त्याचा विश्वास आहे की आपल्याला ते चेंज करायला पाहिजे. जनरल रावतांनी एक पहिल्यांदा असं कोणता चीफ झाला ज्यांनी म्हटलं की इंडिया विल फाईट ऑन 2.5 फ्रंट्स. तर त्यांनी तो हाफ फ्रंट आंतरिक सुरक्षेबद्दल म्हटलं. याच्या आधी नेहमी जे आमचे चीफ्स असायचे ते म्हणायचे मैं बाहेर की बात करूंगा अंदर की बात नाही. पण त्यांनी म्हटलं, आणि तुम्ही विचार करून बघा की आतमध्ये आपल्या भारताच्या आतमध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला ठीक करणं आवश्यक आहे. कसं ठीक करायचं आता याची चर्चा झालेली आहे, याची प्लॅनिंग झालेली आहे, पण आपण त्याला करू नाही शकून राहिलो. त्याच्यात एक प्लॅन असा आहे की आपलं जे संविधान आहे त्याला थोडंसं अमेंडमेंट अजून करायला पाहिजे. आपण सगळे वरिष्ठ म्हणून आपल्याला हे प्रश्न विचारणं योग्य नाही, पण मी एका युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि मी तिथे हेच म्हटलं आणि मग विचारलं की तुमच्यापैकी किती लोकांनी भारतीय संविधान बघितलेलं आहे. 2 हात वर झाले. म्हटलं मी पुढचा प्रश्न विचारू शकत नाही की तुम्ही वाचलाय की नाही. भारतीय संविधान जर आपण बघत नाही किंवा वाचत नाही, मग त्याच्यातल्या ज्या कमी आहेत ते कोण सांगणार आहे आपल्याला? आपल्याला ते वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्स तर नाही सांगणार आहे, आपल्यालाच. आणि ते राजकारणी मग गोष्टी होतात. कोणी एक लाल पुस्तक दाखवते की हे कॉन्स्टिट्यूशन आहे. तुम्हाला माहीत आहे कॉन्स्टिट्यूशन इतकं मोठं आणि भारी आहे, तुम्ही एक व्यक्ती त्याला उचलू शकत नाही. तर म्हणून कोणी आपल्या खिशातनं काहीतरी काढून दाखवते त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणण्याचा अर्थ काय, आता हे बघा, जेव्हा भारत सरकार काही काम करतं तेव्हा कायदेशीर काम व्हायला पाहिजे. अजून 10-15 मिनटं घेऊ शकतो? बरं. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, जसं संविधान लिहिलेलं आहे. गव्हर्नमेंटच्या प्रत्येक मंत्रालयाने काय करावं, कोणत्या मंत्रालयाने काय करावं याच्यासाठी 2 पुस्तकं आहेत. ॲलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स आपल्याला माहीत असेल, आपण तर सरकारात काम केलेलं आहे. ॲलोकेशन ऑफ बिझनेस रूल्समध्ये क्लिअरली दिलेलं आहे की एक्सटर्नल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, इंटरनल होम मिनिस्ट्री. मग त्याच्यात हेही दिलेलं आहे की हे विषय युनियन लिस्टमध्ये आहेत तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी पाहावे, हे विषय स्टेट गव्हर्नमेंटनी पाहावे, आणि काही विषय असे आहेत की दोन्ही मिळून पाहायला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ आहे की कोणीच पाहणार नाही. आता त्याला चेंज करणं आवश्यक आहे. तर लोक त्याच्यावर खूप हल्ला करतात की नाही हे असं कसं, आपलं कॉन्स्टिट्यूशन चेंज नको व्हायला. प्रत्येक देश स्वतःच्या कॉन्स्टिट्यूशनकडे बघतो आणि काही देशांनी कॉन्स्टिट्यूशन चेंजसुद्धा केलेलं आहे, काही लोकांनी अमेंडमेंट्स केले आहेत. रिफॉर्म्स इज नॉट अ बॅड वर्ड. रिफॉर्म्स जेव्हापर्यंत तुम्ही करत नाही तेव्हापर्यंत यू डू नॉट बिकम कंटेम्पररी, यू आर स्टक इन द पास्ट. तर ॲलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स सांगते की कोणी काय करायला पाहिजे. ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल्स एक दुसरं पुस्तक आहे, त्याच्यात हे दिलेलं आहे की हे जे तुम्हाला काम दिलेलं आहे हे तुम्ही कसं करायला पाहिजे. हे 2 पुस्तकांमध्ये सगळे मंत्रालय आणि सगळे राज्य सरकार काम करतात. युद्धाच्या वेळेला कसं काम करायला पाहिजे त्याच्यासाठी एक 3रं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे युनियन वॉर बुक. दर 5 वर्षांनी ती युनियन वॉर बुक रिवाईज व्हायला पाहिजे आणि दर 10 वर्षांनी ते पुस्तक कॉम्प्रिहेन्सिव्हली रिव्ह्यू व्हायला पाहिजे. आणि त्याचं पहिलं पान कॅबिनेट सेक्रेटरीनी साईन केलेलं असतं. का त्यांनी साईन केलं आहे म्हणजे IASचा प्रत्येक अधिकारी त्याला इम्प्लिमेंट करेल. त्या पुस्तकामध्ये 2019मध्ये आम्ही जेव्हा त्याचं रिव्ह्यू करायला बसलो आम्हाला लक्षात आलं त्याच्यात काही कमी होती. काय, एक साईडला लिहिलेलं होतं
how the government and the nation will function during war and how it will function during peace. आजचा काळ असा आहे की कोणी वॉर डिक्लेअर करत नाही पण लढाया लढतात. तर आपण एक तिसरं त्याच्यात भाग कॉलम इन्सर्ट केला, त्याला आपण म्हणतो शॉर्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट. का? आपण जर म्हटलं की आम्ही आमची लढाई आहे, आम्ही चाललो, तर डिफेन्स मिनिस्ट्रीला फायनान्स मिनिस्ट्री फायनान्शियल ॲलोकेशन करणारच नाही, कारण डिक्लेरेशन ऑफ वॉर नाही आहे, पार्लमेंटने परवानगी दिलेली नाही आहे, आणि बऱ्याचशा अशा लढाया असतात पार्लमेंटला सांगताही येत नाही. मग त्याच्यासाठी ते शॉर्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट एक पार्ट त्याच्यात इन्सर्ट केलं आहे. ते आता इट इज इन यूज, म्हणून हे सगळं आपलं सिंदूर वगैरे होऊ शकलं. एक दुसरा भाग महत्त्वाचा, न्यू फॉर्म्स ऑफ वॉरफेअर. आधी कोणाला जर म्हटलं की भारत आणि पाकिस्तानची लढाई झाली तर एकदम झोपेतूनही उठेल म्हणजे मिलिटरी. आता तसं नाही. सायबर, स्पेस, इन्फॉर्मेशन, बायोलॉजिकल, कोविड, केमिकल, युनियन कार्बाईड, ह्या गोष्टींचा उल्लेख कुठे होणार आहे? तर न्यू फॉर्म्स ऑफ वॉरफेअर त्याला पण त्याच्यात ॲड केले गेलं आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येकदा प्रयत्न करता की सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित कराल आणि देशाला त्याचं नुकसान होणार नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये काही गोष्टी आपण अनाऊन्स केल्या, जशा ते 88 तासाची जी लढाई झाली त्याच्यानंतर आपण म्हटलं इंडस वॉटर ट्रीटी इज सस्पेंडेड. ते मिलिटरीचा विषय तो नाही आहे, पण आपण केलं की एव्हरी पॉवर दॅट वी हॅव दॅट शुड बी यूज्ड टू प्रेशराइज युअर ॲडव्हर्सरी ऑर एनिमी. पाणी इज अ लिव्हरेज, इट हॅज टू बी यूज्ड. 1960 ही संधी झाली होती. मी याचं डिटेलमध्ये रिसर्च केलेलं आहे. इट वॉज द मोस्ट बेनिव्हिलंट ट्रीटी इन फेवर ऑफ पाकिस्तान. 60% पाणी किंवा 70% पाणी त्यांना जाते, 30% पाणी आपल्याकडे. लोकसंख्या कोणाची जास्त आहे, एरिया कोणाचा जास्त आहे. मग त्याशिवाय काय होते, हिमालयांमधनं निघालेल्या ह्या नद्या यांच्यामध्ये खूप सिल्ट, रॉक्स, माती, आणि हे येऊन जितके आपले मोठे डॅम्स आहेत, भाकरा, नंगल, हे सगळे याच्यात ते जमा झालेले. म्हणजे याची होल्डिंग कॅपॅसिटी कमी झालेली. पण त्या ट्रीटीच्या हिशोबाने तुम्ही डिसिल्टिंग नाही करू शकत. किंवा जर चुपचाप करायलाही म्हटलं तर आपल्याकडे करप्शन इतकं आहे की ते सही करून देतात की झालं आणि पैसे खाऊन घेतात. तर म्हणून जेव्हा पंतप्रधानांनी म्हटलं की हे इंडस वॉटर ट्रीटी, तर याची स्टडी आम्ही 2019मध्ये केली, कारण आम्हाला माहीत होतं की हे कधी ना कधी हे इथपर्यंत येणार आहे. 2019मध्ये एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट मिस्टर देवेंद्र शर्मा यांना नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरी बोर्डमध्ये घेण्यात आलं. माझा सल्ला होता की यांना घ्या, हे डोमेन स्पेशलिस्ट आहेत. भाकरा नंगल, भाकरा व्यास मॅनेजमेंट बोर्ड याचे ते अध्यक्ष होते, रिटायर झाले. त्यांना दिल्लीला आणलं आणि त्यांना म्हटलं की ही आता स्टडी करा. आणि त्यांच्यासोबत मी स्टडी करत होतो. आणि ते स्टडी करत असताना आपण पूर्ण ती स्टडी करून 2019मध्ये डोवालजींना दिले. त्यांनी जाऊन पंतप्रधानांना दाखवलं. त्यांनी म्हटलं अभी इसको ताला चाबी में रखो, जब सही मौका आएगा तो इसको इस्तेमाल करा. तर म्हणून जे लोक आता म्हणतात की मोदीजी सकाळी उठले 12 तारखेला आणि त्यांनी म्हटलं की इंडस वॉटर ट्रीटी इज हेल्ड इन अ बेंच, असं नाही आहे. त्याच्यामागे खूप मेहनत घेतल्या गेलेली आहे. आपण हे म्हटलं की जितकेही इथे पाकिस्तानी आलेले आहेत त्यांना परत करा. त्याच्यात इतके लोक सापडले जे माहीत नाही कुठून आले आणि इथे राहून राहिले होते. त्यांचे मुलं झाले, त्यांचे नातूपंतू झाले. याचा अर्थ काय? लोकल गव्हर्नन्स इज वीक. CID म्हणा किंवा स्टेट पोलीस म्हणा, जिथूनही हे लोक सापडले तिथली यंत्रणा वीक आहे. आता आपण समजा या लोकांना पाठवलं, लोकांना वाईट वाटलं असेल, पण त्याची जर नागरिकता किंवा तिची नागरिकता जर पाकिस्तानची आहे तर ती इथे काय करून राहिले? आणि आपले जितके स्कीम्स आहेत त्याचा उपभोग करून घेऊन राहिले, इथे वोटिंग करून राहिले. हे असं कसं? तर तो एक भाग होता. तिसरा आपण म्हटलं की हे जे वाघा अटारी बॉर्डरवर जे काही होते, इंटिग्रेटेड चेकपोस्ट म्हणतात ICP, ते बंद.
याच्या पुढे ट्रेड नाही होणार, याच्या पुढे ती परेड नाही होणार आणि आपण बघू कधी त्याला आपण पुढे नेऊ शकतो. तर आपण म्हटलं की ऑपरेशन सिंदूर इज नॉट ओव्हर, ते चालू आहे. तर चालू आहे तर सैन्य वापर कमी झालेला आहे, पण बाकीच्या गोष्टी सुरू आहेत. लोकांना त्याचाही एक त्रास होतो की नाही पण ऑपरेशन सिंदूर तर आता तुम्ही लोक काही नाही करून राहिले. मी म्हटलं नेशन्स गो टू वॉर, तर आता नेशनचे बाकी जे ऑर्गन्स आहेत ते आपलं कामं करून राहिले. वेदर इट इज डिप्लोमसी, वेदर इट इज वॉटर, वेदर इट इज पॉवर, वेदर इट इज कॉमर्स, काही असलं पण ते सगळं वापर करून कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवरचा वापर आपण करत आहे. याच्या पुढे अजून काय होणार आहे? आमच्यासारख्या लोकांना एक मोठा प्रश्न असतो, किती सांगावं आणि त्याच्यापेक्षा मोठा किती नाही सांगायचं. तर म्हणून मी याच्या पुढे आपल्याला काही सांगण्याचं म्हणजे इच्छा असली तरी सांगू नाही शकणार. तुम्हाला माहिती आहे याची शिक्षा आम्हाला काय मिळू शकते? जर आम्ही चुकीचं काही सांगितलं आणि आम्ही काही सिक्रेट दिली, माझी पेन्शन बंद होऊ शकते आणि मला पेन्शन तुमच्या मित्रमंडळाकडनं नाही मिळणार. मी आपलं बोलणं इथेच थांबवतो. तुमचे जेही प्रश्न असतील, जसेही प्रश्न असतील, मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे. जय हिंद.